नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत चविष्ट सुरणाचे काप घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। ही ट्रेडिशनल मराठी रेसिपी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी लागते, जी भाकरी किंवा भातासोबत खायला खूपच चविष्ट लागते। तर चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। सुरणाच्या कापासाठी इथे आपण सुरण कांदा घेतलेला आहे। सुरण कांदा हा मातीमध्ये असल्यामुळे तो घेण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचं अशा प्रकारे बाहेरचं जे आवरण आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं। हा सुरण कांदा सोलताना हाताला खाज येऊ नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचं अशा प्रकारे आपण हे आवरण पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। सुरणाचं आवरण सुद्धा बघू शकता इथे काढून झालेलं आहे। आता आपण याचे पातळ आणि समान काप करून घेऊया। जास्तही जाड काप याचे करायचे नाहीत, नाहीतर ते क्रिस्पी होणार नाहीत आणि अगदीही पातळ सुद्धा नाही करायचे। एक मध्यम जाडीचे आपण हे पातळ काप करून घेणार आहोत। सुरणाचे छान पातळ स्लाइस आपले करून झालेले आहेत। आता आपण हे भांड्यामध्ये घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे धुवून घेऊया। थोडंसं आपलं हे पाण्यामध्ये धुवून झालेलं आहे। बघू शकता आपण एवढ्या जाडीचे हे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपण हे धुवून ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता सुरण कांदा थोडासा खाताना थोडीशी खाज लागते, म्हणून त्यासाठी आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे, त्यामुळे खाताना खाज लागत नाही। 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट इथे आपण घालून घेऊया। हे हिरवं वाटण आहे, हे आपण सुरणाच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे। इथे आपण आलं लसूण जी पेस्ट आहे ही दोन्ही बाजूला छान लावून घेऊया। इथे आपलं लावून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1-2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेऊया। थोडीशी हळद घालून घेणार आहोत, थोडीशी धणा पावडर घालून घेणार आहोत अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता तिखट मीठ हळद आपण हे सुरणाच्या कापांना छान लावून घेऊया दोन्ही बाजूनी। सगळ्या कापांना छान मसाला लागेल असं आपण मिक्स करून घेऊया। इथे आपला छान मसाला लावून झालेला आहे। आता आपण बाहेरच्या आवरणासाठी इथे एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। थोडासा क्रिस्पीपणा येण्यासाठी इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। त्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालूया आणि थोडंसं मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊया। बाहेरच्या आवरणासाठीचं मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता आपण सुरणाची जी कापं आहेत ती या मिश्रणामध्ये छान घोळवून घ्यायची आहेत। इथे आपण दोन्ही बाजूला हा रवा लावून घेऊया, त्यामुळे जी सुरणाची कापं आहेत ती क्रिस्पी होतात। इथे आपण हे बाजूला ठेवून घेऊया। अशीच आपण 1-2-4 इथे जी सुरणाची कापं आहेत ही रव्यामध्ये घोळवून घेऊया। आता तळण्यासाठी आपण इथे तवा घेतलेला आहे। आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, त्यासाठी इथे आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण इथे सुरणाची जी कापं आहेत ही तेलामध्ये सोडून द्यायची आहेत। इथे आपण एक ही फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोडून देऊया। इथे थोडंसं तेल आहे, हे आपण पसरवून घेऊया, म्हणजे हे व्यवस्थित एकसारखे छान फ्राय होतील। ही सुरणाची कापं शिजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही कापं छान शिजले जातात। इथे आपली एक बाजू चांगली आता फ्राय करून झालेली आहे। आता आपण हे पलटून घेऊया सगळी कापं। दोन्ही बाजूने ही छान आपण भाजून घ्यायची आहेत। अगदी 5 मिनिटातच ही कापं तयार होतात। सुरणाची कापं तयार झालेली आहेत। इथे आपण गॅस बंद करून घेऊया। बघू शकता अगदी सोनेरी रंगाचे आणि कुरकुरी सुरणाचे काप आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे सुरणाचे काप चवीला एक नंबर लागतात।
अशा प्रकारे गरमागरम कुरकुरीत सुरणाची कापं आपली तयार झालेली आहेत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।